दरम्यान भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि सोयाबीन खरेदीवर प्रतिक्रिया दिली आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिवेशन संपल्यावर सुद्धा घोषणा केलेली आहे, आम्ही कर्ज माफ करू। मात्र पुरवणी बजेटमध्ये एवढे पैसे ठेवता येत नाहीत। मार्चच्या बजेटमध्ये माननीय मुख्यमंत्री राज्यातलं शेतकऱ्यांचं सरसगट कर्ज माफ करतील अशी महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आहे, अपेक्षा आहे। आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार असताना मी प्रखरपणे ही बाजू मांडलेली आहे। सरकारला दिलेली आश्वासनं पाळावं लागतील आणि देवेंद्रजी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतील। सोयाबीन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी करावं आणि त्याला लागणारा बारदाना आहे, पोते आहेत, हे मिळत नाहीयेत। या संदर्भात सोयाबीन खरेदी केंद्रावरून सारखे फोन येतात, 8-8 दिवस माफ होत नाही। या संदर्भात माननीय मुख्यमंत्री यांना मी पत्र दिलेलं आहे आणि 2 दिवस मुंबईमध्ये असताना ही सगळी कल्पना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर टाकलेली आहे। मुदत वाढण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार प्रयत्न करेल। कृष्णा